अर्थाने भगवंताचं चिंतन करणं हे मानवी जीवनामध्ये आपलं आद्य असणारं कर्तव्य आहे. कारण की तुम्हाला आम्हाला जन्माला घालणारा जो आहे तो भगवंत आहे आणि तो भगवंत असल्या कारणाने त्या भगवंताचं नामचिंतन करणं हे जीवनामध्ये आपलं कर्तव्य आहे. संत महात्मे एक प्रमाण देऊन सांगतात की जेने हा जीव दिला दान. दान शब्दाचा अर्थ काय होतो? फुकट. भगवंताने फुकट असणारा 3.5 हाताचा नरदेह जीवनामध्ये दान स्वरूपामध्ये आपल्याला देऊन टाकला. पण आपलंही काहीतरी कर्तव्य आहे. अरे जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. दान देणं हे भगवंताचं कर्तव्य आहे. परंतु जो देह जीवनामध्ये दान स्वरूपामध्ये आपल्याला प्राप्त झाला ना, त्या देहाने भगवंताचं चिंतन करणं हे जीवनामध्ये आपलं आद्य कर्तव्य आहे. परंतु ते चिंतन जीवनामध्ये आपण करत नाही महाराज. वास्तविकतः एकदा आपल्या जीवनामधला राम निघून गेला रे गेला की आपण लाखोची इस्टेट जरी आपल्या घरच्यांसाठी पाठीमागे मुलाबाळासाठी कमवून ठेवली महाराज, मला सांगा किती जरी गडगंज संपत्ती आपल्या घरी असली आणि या देहामधून राम निघून गेल्याच्या नंतर मला सांगा 1 महिनाभर आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवतात का? माणूस मेल्यानंतर किती दिवस घरामध्ये ठेवतात? नाही बाबा, याने फार कष्ट केले, नवीन घर बांधला, आपण घराची वास्तुपूजा झाली आणि त्या व्यक्तीने देह ठेवला. नाही नाही महाराज, किमान 1 महिना तरी या सुंदर बांधलेल्या घरामध्ये अजिबात मला आपण राहू द्यायला पाहिजे. शरीर ठेवू आपण. करतो आपण असं? कितीही गडगंज श्रीमंती असू द्या महाराज, आपलं 1 कोटीचा बंगला असेल, त्या बंगल्यामध्ये एक 8-10 लाखाचं नुसतं बाथरूम जरी असलं ना महाराज, तरी माणसाला शेवटची आंघोळ कुठं घातली जाते? मला सांगा, खोटं आहे का? नाही. खरं आहे की नाही? खरं आहे महाराज. गडगंज श्रीमंती असू द्या, शेवटची ही आंघोळ जी आहे महाराज ही घराच्या बाहेर घातली जाते. परंतु खरी अर्थाने ही विधी जी आहेत महाराज हे नाही विसरता येण्यासारखी आणि खरी अर्थाने सर्व विधी जे आहेत आपण व्यवस्थित केले पाहिजे. हे प्रथम पुण्यस्मरणाचं आज आपलं हे कीर्तन आहे. मी नेहमी सांगत असते, समाजामध्ये जीवन जगत असताना 2 प्रकारची लोक असतात. एक आहे आस्तिकवादी, दुसरा नास्तिकवादी. अरे आस्तिक कुणाला म्हणावं? जो देव धर्म माता पिता भगवंताने निर्माण केलेली सृष्टी जाणतो, हे केले भगवंताने सर्व या गोष्टी मानतो, आई वडिलांची सेवा करतो, त्याला आस्तिक म्हणतो आपण. याच्या उलट जर पाहिलं तर नास्तिक कुणाला म्हणावं? जो देव धर्म माता पिता भगवंताने निर्माण केलेली सृष्टी जाणतही नाही आणि मानतही नाही, अशाला काय म्हणतो आपण? नास्तिक म्हणतो. मग आस्तिकाला परमार्थ मान्य आहे, नास्तिकाला परमार्थ मान्य नाही. आस्तिकाला कथा कीर्तन मान्य आहेत, नास्तिकाला कथा कीर्तन सुद्धा मान्य असतात का? नसतात महाराज. मग बरेच लोक म्हणतात, ताई जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करणं हे मुलांचं आद्य कर्तव्य आहे. परंतु आई वडिलांनी देह ठेवल्यानंतर, म्हणजे आई वडिलांची या ठिकाणी ह्या लोकांमधली यात्रा संपल्यानंतर, आई वडील गतप्राण झाल्यानंतर का अंत्यविधी केला पाहिजे? का दशक्रिया विधी करायचं? का महिनाजीव घालायचं? का वर्षश्राद्ध घालायचं? रिकामे पाहुणे मंडळी बोलून घ्यायचे, कोणाचं तरी कीर्तन ठेवायचं, एवढा मोठा खर्च करायचा? बाबा काय फायदा याचा? कोण म्हणतं असं? झोप नाही लागली तुम्हाला? नास्तिकवादी लोक म्हणतात, महाराज का केलं पाहिजे? नाही केलं तर काय होतं? नाही केलं तर फार मोठा असणारा पितृदोष जीवनामध्ये आपल्याला लागलेला असतो महाराज. एक वेळेस जीवनामध्ये जर काही वाईट कर्म आपल्या हातून घडलं, आपल्या हातून जर काही चुकी झाली आणि चूक झाल्यानंतर आपण भगवंताच्या मंदिरामध्ये जायचं, भगवंताच्या पायावरती आपलं डोकं ठेवायचं, हात जोडायचे आणि अंतःकरणापासून भगवंताला विनंती करायची, हे देवा चुकून माझ्या हातून वाईट कर्म घडलं, चुकून माझ्या हातून पाप कर्म घडलं, हे भगवंता मला माफ कर. कुणाला म्हणायचं? भगवंताला म्हणायचं, चरणावरती डोकं ठेवून म्हणायचं. असं म्हणल्यानंतर भगवंत आपल्याला सहज माफ करतील. कारण की जो जीव भगवंताला शरण गेला महाराज, त्या ठिकाणी भगवंत त्याची शरणागती स्वीकारतो, भगवंत सहज माफ करतील. पण या भगवंतापेक्षा आपले पितर जे आहेत महाराज एवढे डेंजर असतात, हे पितर एवढे खतरनाक असतात. हे सर्व विधी जर आपण नाही व्यवस्थित केले महाराज, तर ते पितर जे आहेत ते पितर लोकांमध्ये आपल्या नावाने बोंबा मारतात महाराज. आहा कटा त्यांची करीती पितर,
करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. रे आमच्या वंशामध्ये दुराचारी पुत्राचा जन्म झाला. आम्ही गेल्यानंतर आमचे साधे विधी सुद्धा हा पाठीमागं व्यवस्थित करू शकत नाही. अरे लाखोची प्रॉपर्टी, लाखोची इस्टेट आम्ही याच्यासाठी पाठीमागं सोडली. आणि पितर लोकांमध्ये ज्यावेळी ते पितर आपल्या नावाने बोंबा मारतात, आपल्या जीवनामध्ये सुद्धा बोंब चालू झाल्याशिवाय राहत नाही. नंतर आपल्या जीवनामध्ये रोगराई चालू होते, मरा जीवनामध्ये दुःख, जर कुठला व्यवसाय असेल त्याच्यामध्ये अपयश येतं ना, अशा ज्यावेळेस घटना आपल्या जीवनामध्ये घडतात, मग आपण त्या ठिकाणी कुठेतरी ब्राह्मण देवतेची भेट घेतो. ब्राह्मणाकडे बघावं आणि नंतर ब्राह्मण देवता या ठिकाणी सांगतात की तुम्हाला फार मोठा पितृदोष लागलेला आहे. मग नारायण नागबली करा, जा त्र्यंबकेश्वरला, बरोबर आहे की नाही. मग लाखो रुपयाचा खर्च आपण करतो महाराज, परंतु हा दोष लागूच नाही असं ज्याला वाटत असेल ना, तर त्यांनी हे सर्व विधी व्यवस्थित करणं हे मुलांचं काय आहे, आद्य कर्तव्य आहे. ज्यावेळेस या ठिकाणी आपल्या देहामधून आत्मा बाहेर पडतो महाराज, थोडंसं लक्षपूर्वक ऐका म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल. ज्यावेळेस या देहामधून आत्मा बाहेर पडतो, तू असणारा बाहेर पडलेला आत्मा हा 17 तत्वामध्ये बाहेर पडतो महाराज. त्याच्यानंतर आपल्या घरामधले पुढचे विधी चालू करतात. मी नेहमी सांगत असते, मला सांगा, जीव गेल्याच्या नंतर लगेच आपण त्या प्रेतावरती अंत्यसंस्कार करतो का? आहे अशी काही सुविधा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये? लगेच करतो, अर्ध्या 1 तासामध्ये पटकन व्यक्ती गेला आणि 1 तासामध्ये त्याचा अंत्यविधी झाला. असं घडलं कधी? कधी कुणाच्या घरामध्ये असं घडत नाही महाराज. थांबतो महाराज आपण, किती वेळ थांबतो? कमीत कमी 4 तास, 5 तास, कधी 8-9 तासही थांबतो. बरं का थांबतो याचं कारण माहिती आहे आपल्याला? कारण विचारल्याच्या नंतर बरेच लोक सांगतात महाराज, काय सांगतात की पाहुणे मंडळी आमच्या गावी असतात, कधी मुली बाहेर गावी असतात, मुलं बाहेर गावी शिक्षणासाठी गेलेले असतात, त्यांना येईपर्यंत अंत्यविधी थांबवून ठेवतात. खरं कारण हे आहे का? खरं कारण हे नाही महाराज. या ठिकाणी का थांबवून ठेवलं जातं याचं कारण असं आहे, ज्यावेळेस या 17 तत्वामध्ये देहामधून आत्मा बाहेर पडतो ना, तो आत्मा यमाच्या दूतासोबत स्वर्ग लोकाच्या द्वारामध्ये जाऊन पुन्हा या मृत्यू लोकामध्ये येत असतो. या मृत्यू लोकामधून स्वर्ग लोकाचं अंतर आहे 99 लाख किलोमीटर. किती? 99. तुम्ही फक्त हो म्हणायचं. हां, या मृत्यू लोकामधून स्वर्ग लोकाचं अंतर किती किलोमीटर आहे? 99 लाख किलोमीटर. गणितशास्त्रामध्ये घटिका नावाचे एक प्रकरण आहे. एका घटिकेमध्ये 24 मिनिटं असतात महाराज. आणि या मृत्यू लोकामधून स्वर्ग लोकापर्यंत जाण्यासाठी 4 घटिका लागतात. म्हणजे 24 चोक 96 मिनिटामध्ये हा जीवात्मा जो आहे या मृत्यू लोकामधून स्वर्ग लोकाच्या द्वारामध्ये जातो आणि पुन्हा या ठिकाणी 96 मिनिटामध्ये 4 घटिकामध्ये पुन्हा या मृत्यू लोकामध्ये परत येत असतो. म्हणजे 192 मिनिटामध्ये हा जीवात्मा या मृत्यू लोकामधून स्वर्ग लोकाचा प्रवास पुन्हा करून या ठिकाणी पाठीमागे येत असतो. तो कालावधी असतो जवळपास 3.25 ते 3.5 तास. पहिले 3.5 तास आपण कुठल्याही प्रेतावरती अंत्यसंस्कार करू शकत नाही. नंतर त्या ठिकाणी पुढचा विधी होतो महाराज. त्या ठिकाणी स्नान घातलं जातं. आंघोळ घातल्याच्या नंतर आता बऱ्याच भागामध्ये हा विधी होतो आणि 90% होतो महाराज, काही भागामध्ये होत नाही. हे विधी सुद्धा विधिवत आपण व्यवस्थित केले पाहिजे. त्या मृत व्यक्तीच्या कमरेला स्नान घातल्यानंतर एक पांढरा कपडा बांधतात महाराज, आपण त्याला उपरण म्हणतो की नाही? हा, परंतु त्याचा शास्त्रीय शुद्ध शब्द उपप्रावरण आहे. आपण त्याचा अपभ्रंश केला आणि आपण उपरण म्हणतो. ते उपप्रावरण त्या कमरेला, त्या गेलेल्या व्यक्तीच्या कमरेला अर्ध बांधतात आणि अर्ध रिकामं सोडतात. त्या अर्ध्या रिकाम्या सोडलेल्या भागामध्ये 7 प्रकारचं कच्चं धान्य बांधलं जातं. नंतर ती असणारं प्रेत तिरडीवरती ठेवलं जातं. 4 जण खांदेकरी येतात, ते त्या ठिकाणी प्रेत उचलतात आणि अंत्ययात्रा निघते महाराज. पहिला टप्पा असतो त्याला आपण काय म्हणतो? विसाव्याचा ओटा. वेशीच्या बाहेर प्रेत काढलं की आपण विसावा घेतो महाराज. त्या प्रेताला विसावा दिला पाहिजे, तो विसावा आपण त्या ठिकाणी देतो. आता त्या ठिकाणी ही 7 प्रकारचं कच्चं धान्य जे आहे त्या ठिकाणी आपण तर्पण करतो किंवा अर्पित त्या ठिकाणी करतो. हा 17 तत्वाचा जीवात्मा त्या धान्यामध्ये प्रवेश करतो. पुढे अंत्ययात्रा निघते, स्मशानभूमीमध्ये जाते. स्मशानभूमीमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सरण कसं रचावं याचा सुद्धा शास्त्राने काय सांगितलेलं आहे? विधी सांगितला. जुने जाणकार व्यक्ती असतात महाराज, ते सर्व हा विधी व्यवस्थित करतात. जर वडील गेले असतील महाराज तर अगोदर म्हणजे काष्ठ रचन करण्याच्या अगोदर त्या ठिकाणी कुंकवाचं स्वस्तिक काढलं जातं. आई जर गेली असेल तर हळदीचं स्वस्तिक काढलं जातं. त्याच्यावरती काष्ठ रचन केल्या जाते. त्याच्यावरती प्रेत त्या ठिकाणी ठेवलं जातं. पुढचा विधी असतो की जलतर्पण सोहळा, म्हणजे ज्येष्ठ असणारा मुलगा पाणी पाजतो की नाही, हा विधी आपल्या भागामध्ये होतो महाराज. ती असणारं पाणी हांड्याने, कळशीने, ग्लासने पाजलं जातं का? कशाने पाजतो पाणी आपण?
आपल्या 5 बोटापैकी अंगठा जो आहे महाराज, हा अंगठा जो आहे हा पितृस्थानाचं आहे. या ठिकाणी आपली मधलं जे बोट आहे किंवा ही तर्जनी जी आहे, तर्जनी आणि अंगठा या दोन्हीच्या मधला जो भाग आहे हा पितृस्थानाचा भाग आहे. उलट्या अंगठ्याने आपण त्या ठिकाणी त्या जीवात्म्याला काय करतो, पाणी पाजतो, कारण की तेच असणारं पाणी फक्त त्या जीवात्म्यापर्यंत जाऊन पोहोचत असतं. पुढे असणार आपला जो मुलगा आहे त्या ठिकाणी प्रेताला अग्नी देतो महाराज. आता याच ठिकाणी सुद्धा प्रेत कुठल्या बाजूने पेटावं याचा सुद्धा विधी आहे. जर वडील गेले असतील तर वडिलांचं प्रेत हे डोक्याच्या बाजूने पेटवलं जातं, आणि आई जर गेली असेल ना तर आईचं प्रेत हे पायाच्या बाजूने पेटवलं जातं. पुढचं असणार विधी, आता बऱ्याच भागामध्ये हा विधी होत नाही महाराज. ज्येष्ठ असणारा मुलगा त्याने आपले दोन्ही हात अशी समोर करायचे, त्याची असणारे कोपर जे आहेत ते आपल्या पोटाला लागले पाहिजे, कारण की आपल्या पोटामध्ये इडा पिंगला सुषुम्ना ज्या आहेत त्या नाड्या असतात, आणि हातामध्ये 7 प्रकारच्या 1.25 फुटाच्या काड्या असतात. त्या काड्या वड, उंबर, पिंपळ, त्या ठिकाणी उंबर, चंदन, रुई, आंबा हे अशा त्या काड्या असतात महाराज. आणि एक प्रदक्षिणा त्या मुलाने त्या प्रेताला घालावी, म्हणजे त्या जो विधी चाललाय तिथे घालावी, आणि एक काडी त्या ठिकाणी त्या अग्नीमध्ये टाकावी, कारण की आपल्या दृष्टीने जळतं ते प्रेत असतं, परंतु शास्त्राच्या दृष्टीने देहम दहती यज्ञम भवती. ज्यावेळेस आपण ती एक एक असणारी काडी त्या प्रेतामध्ये टाकतो, आता ते प्रेत हे प्रेत मनाला शिल्लक राहत नाही, तो त्या ठिकाणी त्या जीवात्म्याचा काय चालू असतो, यज्ञ चालू असतो. आजपर्यंत महिला भगिनी आता प्रत्येकाच्या घरामध्ये गॅस आहे. पूर्वीच्या काळामध्ये आपण चुलीवरती स्वयंपाक करायचो, बरोबर आहे की नाही, परंतु कितीही सरपणाची अडचण असली महाराज तरी आपण उंबर पिंपळ कधी जाळत नाही. का जाळत नाही, कारण की हे पवित्र आहे, हे पवित्र वृक्ष आहेत आणि हे यज्ञाच्या संहिता आहेत. पूर्वीच्या काळी मोठे मोठे ऋषी लोक यज्ञ करायचे, त्यावेळेस यज्ञामध्ये आहुती देण्याकरता ह्या संहिता वापरल्या जायच्या. मग त्या ठिकाणी देहम दहती यज्ञ भवती, तो यज्ञ त्या ठिकाणी चालू असतो. मग ज्येष्ठ असणारा मुलगा आपल्या खांद्यावरती घट घेतो, तो घट घेऊन प्रदक्षिणा घालतो, तो घट फोडला जातो. तो घट फोडण्यासाठी एक खडा वापरतात महाराज. आता बऱ्याच भागामध्ये त्याला वेगळे वेगळे शब्द आहेत. काही काही भागामध्ये त्याला जीवखडा म्हणतात, काही काही भागामध्ये त्याला आश्मा म्हणतात. आपल्या भागामध्ये काय म्हणतात मला माहिती नाही. काय म्हणतात नाही माहिती, जीवखडा म्हणतात, बरोबर आहे की नाही. त्या ठिकाणी घट फोडल्यानंतर आतापर्यंत जो आत्मा आहे महाराज, तो सैरावैरा इकडे तिकडे असतो ना आजूबाजूला, तो आत्मा त्या जीवखड्यामध्ये प्रवेश करतो. आपण काय करतो, तो अंत्यविधी झाल्यानंतर उरकल्यानंतर आपण तो खडा आता इकडे तिकडे कुठेतरी बघायचं, एखादा दगड उचलायचा, त्याने तो घट फोडायचा. आपल्या दृष्टीने त्या खड्याची काही किंमत नसते, आपल्या दृष्टीने तो दगड आहे, परंतु तो जीवखडा जो आहे, आता तो आत्मा जो आहे प्रेताचा बाहेर पडलेला, त्या ठिकाणी तो आतमध्ये जीवखड्यामध्ये प्रवेश करतो. आपण तो खडा इकडे तिकडे कुठेतरी उशा पाय त्याला ठेवतो आणि आपण घरी येतो. असं न करता तो जीवखडा आपल्यासोबत घरी घेऊन यावा, कोऱ्या वस्त्रामध्ये बांधावा, आणि ज्या ठिकाणी आपण 10 दिवस दिवा लावून ठेवतो महाराज त्या ठिकाणी तो खडा ठेवायचा, आणि 10 दिवस पितृस्थानाने त्याला जल अर्पण करायचं. हेच असणारं जल, हेच पाणी त्या जीवात्म्यापर्यंत 10 दिवस त्या ठिकाणी पोहोचत असतं. 10 दिवसापर्यंत तो आत्मा आपल्या कुटुंबामध्ये असतो. तो आपल्या संपूर्ण कुटुंबाला बघू शकतो, फक्त आपण त्याला पाहू शकत नाही, आपण आत्म्याला बघू शकत नाही. म्हणून तर बघा, पहिले 10 दिवस घरामधल्या प्रत्येक लोकांना असं वाटतं की अजून आपल्या घरामधला जो गेलेला व्यक्ती आहे तो अजून जिवंत आहे, भास होतो आपल्याला. कधीतरी त्या व्यक्तीचा आवाज आपल्या कानावरती पडतो महाराज. हे का असं घडतं आपल्या जीवनामध्ये, कारण की 10 दिवस तो असणारा जीवात्मा कुठे असतो, आपल्या कुटुंबामध्ये असतो. 10व्याच्या दिवशी दशपिंड पाडले जातात, दशक्रिया विधी होतो, आणि सर्वात मधलं पिंड जे असतं त्याला लिंगपिंड म्हणतात. ब्राह्मण देवता सांगतात की हे लिंगपिंड जे आहे ते नदीमध्ये प्रवाहित करा. आता तो जीवखडा सुद्धा नदीमध्ये प्रवाहित करायचा. 13व्यापर्यंत आत्मा हा आपल्या कुटुंबामध्ये असतो. 13व्याचं अन्न जेवल्यानंतर त्या ठिकाणी जीवात्म्याचा पुढचा प्रवास या ठिकाणी चालू होतो. मला सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की या ठिकाणी, आणि बऱ्याच भागामध्ये नाही, अजूनही आपण म्हणतो महाराज 10व्याच्या दिवशी जर काकस्पर्श झाला तर जीवाला काय प्राप्त होतो, मोक्ष प्राप्त होतो, मुक्ती प्राप्त होते. 10व्याच्या दिवशी सगळ्यांचं लक्ष असतं महाराज, कावळा शिवतो की नाही, पिंडाला काकस्पर्श होतो की नाही. का, जर कावळा शिवला तर या ठिकाणी मुक्तता प्राप्त झाली, परंतु ती असणारी मुक्ती किंवा ती असणारी मुक्तता लगेच प्राप्त होते का, नाही महाराज. त्या ठिकाणी 1 वर्षभर थांबावं लागतं. प्रथम पुण्यस्मरणापर्यंत मोक्ष प्राप्त होण्याकरता थांबावं लागतं महाराज, कारण की जीवात्म्याचा प्रवास जो आहे तो प्रथम पुण्यस्मरणापर्यंत आहे. आपल्या आई वडिलांसाठी मुलांना जे काही करायचे महाराज पुण्य स्वरूपाने, दानधर्म स्वरूपाने, मग त्यामध्ये भूदान असेल, अन्नदान असेल, कांचनदान असेल, गोदान असेल, तर कुठलेही दान असेल, तर भगवंतांनी मुलांना दिलेली संधी म्हणजे प्रथम पुण्यस्मरणापर्यंत आपण करू शकतो. 13व्याचा विधी झाल्यानंतर तो जीवात्मा पुढच्या प्रवासाला जायला निघतो. ज्यांनी गरुड पुराणाचा अभ्यास केला असेल
त्यांच्या लक्षामध्ये येईल. पुढचा प्रवास खडतर आहे महाराज, परंतु ज्याचं जसं कर्म आहे तसा पुढचा प्रवास ठरवल्या जातो. पुढे जात असताना या जीवात्म्याला वैतरणी नावाची एक नदी लागते महाराज. पहिले 13 दिवस आपल्या घरामध्ये असतो, कुटुंबामध्ये असतो. पुढे वैतरणी नदीच्या तीरापर्यंत जायला या जीवाला 28 दिवस लागतात. 13 अधिक 28 बरोबर किती दिवस झाले? 41 दिवस झाले. 41व्या दिवशी या जीवात्म्याने वैतरणी नदीमध्ये प्रवेश केला. या वैतरणी नदीमध्ये काय असतं? भागवतामध्ये एवढं सुंदर वर्णन आलं महाराज की 28 नरकाची घाण त्या वैतरणी नदीमध्ये वाहत असते. रक्त, मांस, पू, परमा, हाडाचे ढीग, प्रेताचे खच, सगळेलं मांस त्या नदीमध्ये असतं. आणि या नदीमध्ये बरं ती नदी काही 1-2 किलोमीटर आहे का? नाही, 100 योजन एवढं त्या नदीचं अंतर आहे. आपल्या प्रत्येकाला त्या नदीमधून प्रवास करायचंय महाराज. 100 योजन एवढं अंतर आहे. पण ऐका, ज्या जीवात्म्याने जिवंत असताना दानधर्म केला, आपल्या स्वतःच्या हाताने गोदान केलं असेल, आई वडिलांची सेवा केली असेल, दानधर्म केला असेल ना, अशा जीवात्म्याला त्याच वैतरणी नदीमध्ये कामधेनू नावाची गाय असते. ती गाय त्या जीवात्म्याला ती नदी पार करण्यासाठी सहाय्य करते. पण ज्याने जीवनामध्ये कधी दानधर्म केला नाही, कधी गोदान केलं नाही, त्या अशा असणाऱ्या जीवात्म्याला त्या नदीमध्ये बुडत गटकळ्या खात त्या ठिकाणी जावं लागतं. बरं तो प्रवास काय 1-2 दिवसाचा नाही. ती नदी पार करत असताना प्रत्येक जीवात्म्याला 59 दिवस लागतात. किती? 59. पहिले 41 अधिक 59 बरोबर 100व्या दिवशी या जीवात्म्याने वैतरणी नावाची नदी पार केली. पुढे त्याला स्वर्गापर्यंतचा प्रवास करायचा आहे. पुढे सौम्यपूर, शालिग्राम एक विधिमंडळ पार करत असताना या जीवात्म्याला 264 दिवस लागतात. 264व्या दिवशी म्हणजे पहिले 100 अधिक 264व्या दिवशी म्हणजे 364व्या दिवशी जीवात्म्याचा कालच्या रात्रीचा मुक्काम चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये होतो. चित्रगुप्त हे नाव आपण नेहमी ऐकतो की नाही? चित्रगुप्त हे नाव आपल्या पाठ आहे, ऐकलेलं आहे आपण. कधीतरी कुठल्यातरी कीर्तनकाराच्या मुखामध्ये ऐकतो किंवा गरुड पुराण जर ऐकत असेल तिथेही ऐकतो महाराज. परंतु आपल्या मनामध्ये अशी शंका असते की चित्रगुप्त म्हणजे एक वकील आहे, परंतु चित्रगुप्त एक वकील नाही, 2 जण वेगळे आहेत. चित्र वेगळा आणि गुप्त वेगळा. या चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये जीवात्म्याचा कालच्या रात्रीचा मुक्काम होतो. त्या ठिकाणी कर्म नावाचे काउंटर आहे. कर्म नावाच्या काउंटरवरती जीवात्म्याची फाईल रजिस्टरी केली जाते. जन्म झाल्यापासून मृत्यूच्या क्षणापर्यंत किती चांगली कामं केली, किती वाईट कामं केली, ती वेगवेगळी लिस्ट त्या ठिकाणी केली जाते. चित्र आणि गुप्ताचा या दोघा वकिलांचा सही शिक्का त्या फाईलवरती पडतो आणि प्रथम पुण्यस्मरणाच्या दिवशी ती फाईल त्या जीवात्म्याच्या हाती दिली जाते. तो जीवात्मा त्या कर्माची फाईल आपल्या हातामध्ये घेतो आणि पुढच्या प्रवासाला त्या ठिकाणी जातो महाराज. पुढे त्याला धर्मराजाच्या नगरीकडे जायचं असतं. धर्मराजाच्या नगरीच्या बाहेर धर्मध्वज नावाचा चेकर आहे. तो अगोदर ती फाईल घेतो, फाईल बघतो, नंतर याला कुठल्या दरवाजाने आतमध्ये सोडायचं ते ठरवतो. प्रसंग फक्त डोळ्यासमोर आणा, आपल्याला प्रत्येकाला त्या ठिकाणी जायचं महाराज. आतमध्ये सोडवल्यानंतर आतमध्ये अशी परिस्थिती आहे की भगवंताचं अष्टप्रधान मंडळ असं बाजूला बसलेलं आहे. कर्माची फाईल आपल्या हातामध्ये घेऊन तो जीव मध्यभागी उभा आहे. धर्मराज म्हणजे यमराज उंच सुवर्ण सिंहासनावरती बसलेला आहे. तो जीवात्मा कर्माची फाईल आपल्या हातामध्ये घेऊन मध्यभागी उभा आहे. अगोदर ती फाईल भगवंताची अष्टप्रधान मंडळ तपासतात. आता ती फाईल धर्मराजाच्या हातामध्ये दिली जाते. धर्मराज फाईल उघडून बघतात महाराज आणि बघितल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या जीवनामधले महत्त्वाचे 5 साक्षीदार त्या ठिकाणी बोलवले जातात. जोपर्यंत हे साक्षीदार येत नाहीत तोपर्यंत कुठल्याही जीवात्म्याच्या देहाचा निकाल हा लागला जात नाही, तोपर्यंत निकाल लागत नाही. पहिला साक्षीदार आहे प्रकृती. प्रकृती म्हणजे भगवंताचा अंश. मला सांगा, आपल्याला जन्माला कोणी घातलं? कुणी घातलं जन्माला? भगवंताने घातलं. आणि प्रकृती ही भगवंताचा अंश आहे. म्हणजे पहिली साक्ष घेतली जाते प्रकृतीची, दुसरी साक्ष घेतली जाते धरणी मातीची, ज्या मातीमध्ये आपण बसलो महाराज. जी काळी आई जी आज आपल्याला जगवते. एखादं वाईट कर्म दुष्कर्म करत असताना माणसाला असं वाटतं की मला बघणारा कुणी. मांजर माहिती ना सगळ्यांना, किती पाय असतात मांजरीला? किंवा मांजर तरी आपल्या लक्षामध्ये येईल. किती पाय असतात? 4 पाय असतात, बरोबर की नाही? आणि जुने लोक म्हणतात महाराज मांजर ही डोळे झाकून दूध पिते की नाही? असेल महाराज. मांजर ही जर डोळे झाकून दूध पित असेल ना, मांजरीला असं वाटतं की डोळे मी झाकले, मला बघणारा कुणी. परंतु असं कोणाला वाटतं? मांजरीला वाटतं महाराज, परंतु बघणारं कोणीतरी असतं. तसं वाईट कर्म, पापकर्म, दुष्कर्म करणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं की मी वाईट कर्म करतो ना, तर मला बघणारा कुणी नाही. कदाचित आपल्याही घरामध्ये आपल्या हातून वाईट कर्म घडलं जातं. आपल्याला असं वाटतं की माझ्यावरती कुणाची नजर नाही, मला बघणाऱ्या विश्वामध्ये कुणी नाही. किती
किती जपून वागा महाराज, किती जपून चला आणि कितीही काटेकोरपणे तुम्ही जपून वाईट कृत्य करा, परंतु या धरणी मातेच्या नजरेमधून आजपर्यंत आपण सुटू शकत नाही, कोणीही सुटला नाही महाराज. दुसरी साक्ष घेतली जाते या धरणी मातेची, तिसरी साक्ष घेतली जाते सूर्य भगवंताची, चौथी साक्ष घेतली जाते चंद्र देवतेची आणि पाचवी साक्ष घेतली जाते ती म्हणजे गणेश भगवंताची. या 5 जणांची साक्ष घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्या देहाचा निकाल लावतात महाराज. परंतु तो निकाल लावत असताना सुद्धा पुन्हा भगवंताच्या दूतासोबत तो जीवात्मा शेवटचं आपल्या कुटुंबाला बघण्यासाठी आजच्या दिवशी म्हणजे प्रथम पुण्यस्मरणाच्या दिवशी आपल्या कुटुंबामध्ये या मृत्यूलोकामध्ये पाठवलं जातं. या ठिकाणी तो जीवात्मा आल्याच्या नंतर आपल्या कुटुंबाने, आपल्या मुलीने, पत्नीने, आपल्या कुटुंबाने जो काही या ठिकाणी सर्व विधी केला की बा हा जो प्रसंग तो जीवात्मा बघतो महाराज, याच्यामधून पुण्याची निर्मिती होणार आहे. हे पुण्य घेऊन जाण्याकरता तो जीवात्मा या ठिकाणी येतो आणि आपल्या कुटुंबाला भरभरून त्या ठिकाणी काय देतो, आशीर्वाद देतो महाराज. ज्यावेळी या जीवात्म्याचे भरभरून आशीर्वाद कुटुंबाला प्राप्त होतात त्यावेळी कुठल्याही कुटुंबाला म्हणजे ज्याने सर्व विधी व्यवस्थित केले त्या कुटुंबाला पितृदोष लागल्या जात नाही. आणि या कुटुंबाकडून जे काही पुण्य एकत्रित झालं महाराज, मग ते अंत्यविधी असो, महिना जीव घालण्यापासून असो आणि प्रथम पुण्यस्मरणापर्यंत जेवढं काही पुण्य एकत्रित केलं ते सर्व पुण्य आपल्या सोबत घेऊन हा असणारा जीवात्मा पुन्हा भगवंताजवळ जातो, पुन्हा धर्मराजाजवळ जातो. आता या 17 तत्वाच्या जीवात्म्याचे धर्मराज 3 भाग करतात महाराज. एक भाग जो आहे तो प्रकृतीमध्ये विलीन होतो, दुसरा भाग जो आहे तो पितृलोकामध्ये जमा होतो आणि तिसरा असणारा भाग जो आहे तो आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्मानुसार पुन्हा जन्म घेण्यासाठी प्रवृत्त होतो महाराज. पुन्हा या मृत्यूलोकामध्ये जन्म घेतो, परंतु तो आपल्या आपल्या असणाऱ्या कर्मानुसार केले कर्म झाले त्याची झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. जसं कर्म करू महाराज तसा पुढचा जन्म आपल्या कर्माधर्म संयोगानुसार जीवनामध्ये या जीवात्म्याला जन्म त्या ठिकाणी प्राप्त होतो महाराज. परंतु कर्मधर्म संयोगाने म्हणण्यापेक्षा या ठिकाणी कर्म हे असं करावं महाराज, कर्म हे भगवंताच्या नामचिंतनाचं जीवनामध्ये आपण केलं पाहिजे. कारण की जसं कर्म करू तसा पुढचा जन्म कर्मानुसार कर्मधर्मानुसार जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होतो. भगवंताचं नामसंकीर्तन केल्यानंतर तेच कर्मस्वरूपाने शेवटी जात असताना आपण सोबत घेऊन जाऊ शकतो. इतरत्र जर पाहिलं महाराज तर सुईच्या टोकावरती बसवी एवढी सुद्धा संपत्ती, इस्टेट, सत्ता काही सुद्धा शेवटी जाताना आपण सोबत नेऊ शकत नाही. विठाला विठाला